भेटीचा आवाज मॉनिटर कमी करा भेटीचा आवाज। सुस्वागतम सुस्वागतम आणि धन्यवाद। आज कार्तिकी एकादशी आणि त्यानिमित्तानं या निसर्गरम्य अशा या केळेगावच्या या परिसरामध्ये श्री विठ्ठल रखुमाई देवस्थान या मंदिरामध्ये आज या रम्य रात्री आमचं जय हनुमान प्रासादिक भजन मंडळ कोतवडे विपुआ विजय मयेकर आम्हाला निमंत्रित करून विठुरायाच्या चरणी भजन करण्याची जी एक सुसंधी आपण सर्व ग्रामस्थांनी दिली, त्याबद्दल या सर्व ग्रामस्थांचे, या मंडळाच्या, या मंदिराच्या मंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व सदस्य सर्वांना धन्यवाद देतो। तसंच आमचे परममित्र उदयजी मिस्त्री यांनी आम्हाला फोनवरून संपर्क साधून इथे येण्याची कृपा केली, त्यांना सुद्धा धन्यवाद देतो। आमचे परममित्र सुचित वारेकर यूट्यूब चॅनलचे उपस्थित आहेत, त्यांना सुद्धा धन्यवाद देतो। उपस्थित सर्व भजन रसिक भाविक मातृतुल्य पितृतुल्य अशी सर्व व्यक्तिमत्व सर्वांना धन्यवाद देतो। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या या आपल्या रत्नागिरीतील या केळेगावातील हे मंदिर आणि या मंदिरातील हा दिवसभराचा कार्यक्रम आणि त्यानिमित्ताने हे भजन पुनश्च एकदा सर्वांना धन्यवाद देतो। गावच्या देवीचा आशीर्वाद घेतो, गणपती गणरायाचा आशीर्वाद घेतो आणि भजनाला सुरुवात करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। जय हिंद, जय महाराष्ट्र।
सावळ्या विठ्ठलाला नमन माझे, सावळ्या विठ्ठलाला, सावळ्या विठ्ठलाला नमन माझे, सावळ्या विठ्ठलाला, सावळ्या विठ्ठलाला नमन माझे, सावळ्या विठ्ठलाला, सावळ्या विठ्ठलाला नमन माझे, सावळ्या विठ्ठलाला. रेड्यामुखी वेद वदविले, रेड्यामुखी वेद वदविले, भिंतीशी चालविले, भिंतीशी चालविले, नमन माझे ज्ञानेशाला, नमन माझे ज्ञानेशाला. गरुड जास न्यावयास याले, गरुड जासी न्यावयास आले, वैमानी रूढ झाले, वैमानी रूढ झाले, नमन माझे तुकोबाला, नमन माझे तुकोबाला. महारा घरी देव जेवला, महारागरी देव जेवला, भेदभाव नाही केला, भेदभाव नाही केला, नमन माझे एकनाथाला, नमन माझे एकनाथाला. परब्रह्म उभा करून ठेविला, परब्रह्म उभा करून ठेविला, युगे 28 झाली त्याला, युगे 28 झाली त्याला, नमन माझे पुंडलिकाला, नमन माझे पुंडलिकाला. धन्य ज्याची भक्ती, धन्याची भक्ती, देव नैवेद्य जेवला हाती, देव नैवेद्य जेवला हाती, नमन माझे नामदेवाला, नमन माझे नामदेवाला. निळोबासाठी धावून आले विठोबा, निळोबासाठी धावून आले विठोबा, नमन माझे निळोबाला, नमन माझे निळोबाला. सावत्याची भक्ती अटळ, सावत्याची भक्ती अटळ, उदरी दाविला विठ्ठल, उदरी दाविला विठ्ठल, नमन माझे त्या सावत्याला, नमन माझे त्या सावत्याला, नमन माझे त्या सावत्याला, नमन माझे त्या सावत्याला. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेवो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म, तस्मै
ईश्वर श्रीदेव बजरंग श्री गणपती गजानन अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सचिदानंद सद्गुरु श्री साईनाथ सुप्रसिद्ध भजनकार गुरुवर्य श्रीधर मुनगेकर कैलासवासी तुकाराम मयेकर हरी हर 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 जय जय रामकृष्ण हरी या नामस्मरणानं या भजनाची आपण सुरुवात करूया। खूप सुंदर आणि छान वातावरण आहे। कार्तिकी एकादशीचा हा दिवस आहे। खरं तर जरा बाजूला कोणतरी मोबाईल चालू ठेवलाय। आज कार्तिकी एकादशीचा दिवस आहे, पण आपल्याला सगळ्यांना संभ्रम पडावा असा दिवस आहे की नेमकी कार्तिकी एकादशी आहे की आषाढी एकादशी आहे। कारण गेल्या काही दिवसांचं जर वातावरण जर आपण पाहिलं तर म्हणजे आषाढी एकादशी जेव्हा सुरू व्हायची तेव्हा आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सकाळी पांडुरंगाची पूजा केल्यानंतर पांडुरंगाला साकडं घालायचे की शेतीचा हा हंगाम कसा असतो आषाढी एकादशीचा की शेती वगैरे लावून ओक्यामध्ये असतात आणि शेतकरी पंढरपूरच्या दिशेने वारीला गेलेले असतात। तेव्हा मुख्यमंत्री साकडं घालतात की पुढे पाऊस चांगला पडू दे। पण आज कार्तिकी एकादशीला आज आपण असं साकडं घालूया की हा जो आज थांबलेला जो पाऊस आहे विठोबाच्या कृपेने बघा गेले 4-5 दिवस धुमाकूळ घातला होता आणि पूर्ण म्हणजे वातावरणावर विरजण पडते। पण आज खरंच अतिशय सुंदर वातावरण आहे। या कार्तिकी एकादशीच्या दिवशी आज पाऊस थांबलाय आणि सर्व कार्यक्रम दिवसभराचे अतिशय आनंदाने होत आहेत। तर पांडुरंगाला आज आपण साकडं बोलूया की आजपासून हा पाऊस इथे असाच थांबव आणि पुढचे काही दिवस आहेत आमच्या शेतकऱ्यांचे हे चांगल्या पद्धतीने जाऊ दे। तर हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या नामस्मरणातूनच शक्य आहेत आणि म्हणून नाम आहे म्हणून नामस्मरण आहे आणि नामस्मरण आहे म्हणून ह्या सगळ्या गोष्टी आहेत। म्हणून भजनाची सुरुवात जय जय रामकृष्ण हरी या नामस्मरणानं आपण करूया। सारे गरे सारे ग पद पग ग पद सार पग रे गरी सार पसा हा हा
जय जय राम कृष्ण हरी राजा राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी सागरे सागर गप धप गप धसारे सा धसा राजा राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राजा राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी सारे गर सारे पद साध पद साध पद साध धसारे सा धसारे सा धसारे सा करे साध करे साध करे साध करे साध करे साध राजा राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राजा राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी पद सारे गर सा जय जय राम कृष्ण हरी पद सारे गर सा जय जय राम कृष्ण हरी पद सारे गर सा जय जय राम कृष्ण हरी कामात काम तुम्ही घ्या हो हरी नाम कामात काम तुम्ही घ्या हो हरी नाम कामात काम तुम्ही घ्या हो हरी नाम कामात काम तुम्ही घ्या हो हरी परिहार होतील तुमचे श्रम परिहार होतील तुमचे श्रम परिहार होतील तुमचे श्रम परिहार होतील तुमचे श्रम राजा राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राजा राम कृष्ण हरी जय जय राम राजा राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राजा राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी पद सारे गर सा जय जय राम कृष्ण हरी पद सारे गर सा जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी धन्यवाद टाळ्या या अशाच अखंड चालू राहू दे कारण टाळी ही ब्रह्मानंद टाळी आहे आणि तुमच्या टाळ्या ह्या आमच्या भजनासाठी प्रेरणादायी आहे आणि म्हणून हा टाळ्यांचा वाजराव अखंडपणे असाच चालू ठेवा कारण टाळी कशी आहे
सगळ्या प्रकारची टाळी आहे. बघा, सर्व धर्मांमध्ये नमस्कार करण्याच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत. नमस्कार करण्यासाठी मुस्लिम समाजामध्ये अशा पद्धतीने नमाज केला जातो, आणि ख्रिश्चन धर्मामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने नमस्कार केला जातो. नमस्कार करण्याच्या पद्धती वेगळ्या आहेत, पण टाळी वाजवण्याची पद्धत जी आहे ती सर्व धर्मांमध्ये एकच प्रकारे टाळी वाजवली जाते, त्याच्यात काही ऑप्शन नाही. आणि म्हणून टाळी ही आपल्याला ब्रह्मानंदी टाळी आहे, आपल्याला येणारा अटॅक सुद्धा टाळू शकतो अशी शक्ती ह्या टाळीमध्ये आहे. आणि हे सगळ्या संतांनी आपल्या हातात दिलेले हे सगळे स्त्रोत आहेत. उत्सव आहे म्हणून उत्साह आहे, बरोबर, आणि उत्साह आहे म्हणून हे कार्यक्रम आपण ठेवले जातात, ते केले जातात. आणि त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं ह्या सगळ्या गोष्टी होतात की पखवाज वाजवले जातात, गायन केलं जातं, टाळी वाजवली जातो, आम्ही भजन केलं जातं आणि तुम्ही श्रवण केलं जातं. ह्या एक शक्ती आहे, सगळ्या आध्यात्मिक शक्ती आहेत, आणि त्या परमेश्वराच्या भजनाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत असतात. रूपाचा अभंग घेतोय बघा, सुंदर असं रूप आपल्या समोर आहे. हे भजन म्हणजे जीव शिव आहे. जीव म्हणजे काय, समोर जे दिसतंय तो जीव, आणि शिव म्हणजे अंतरात असलेला आत्मा, असं हे भजन आहे. आणि बघा, आपण डोळे उघडे ठेवून जेव्हा अभंग म्हणतो, डोळे उघडे ठेवून जेव्हा अभंग म्हणतो, तेव्हा परमेश्वराचं रूप आपल्या डोळ्यासमोरून जात नाही, तो रूपाचा अभंग. आणि डोळे मिटल्यानंतर सुद्धा अभंग म्हटल्यावर जे रूप आपल्या डोळ्यासमोरून जात नाही, तेव्हा आपल्याला खऱ्या अर्थानं ध्यान लागलेलं असतं, आणि म्हणून तो ध्यानाचा अभंग. तर असे हे भजनाच्या भजन परंपरेप्रमाणे दुसरं पद भजनामध्ये म्हटलं जातं. रूपाचा अभंग आपल्या समोर सादर करतोय. रूप रूप दावी कार्य आता, रूप दावी कार्य आता. भजन आहे, सर्वांनी आतमध्ये येऊन बसायला सुद्धा काही हरकत नाही. बाहेरूनही चांगला ऐकायला मिळतंय. ज्यांना बसायचं असेल त्यांनी आत बसा, आपलंच भजन आहे असं समजून बिनधास्त आपण बसा भजनामध्ये आणि भजनाचा आस्वाद घेऊया. सागा मधा मधानी धनी सा निसा निसा सा नि ध म ग म ध म ग सा नि धनी सा म ग रूप 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 नाविकारे रूप नाविकारे रूप नाविकारे सकळांचे समाधान सकळांचे समाधान
समाधान नाही देखील वाचून नाही देखील वाचून नाही देखील वाचून नाही देखील वाचून सहस्रभुजाच्या मनीता सहस्रभुजाच्या मनीता शंखचक्र पद्मगदा शंखचक्र पद्मगदा गरुडा सहित तू गोविंदा गरुडा सहित तू गोविंदा सहस्रभुजाच्या मनीता सहस्रभुजाच्या मनीता संत भार पंढरीत संत भार पंढरीत कीर्तनाचा गजर होत कीर्तनाचा गजर होत संत भार पंढरीत संत भार पंढरीत संत भार ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय हर
धन्यवाद. बघाच कार्तिकी एकादशी आहे. आषाढी एकादशी ते कार्तिकी एकादशी हा जो काळ असतो, आषाढी एकादशी जे या आषाढी एकादशीला शयनी एकादशी असं म्हटलं जातं. म्हणजे देव या काळामध्ये निजावस्थेत जातात, म्हणजे झोपी जातात किंवा आराम करतात, विश्रांती घेतात. विश्रांतीचा काळ असतो. आणि आज आषाढी एकादशीला 4 महिन्यांनी देव उठले. त्यांना जाग आली की भरपूर पाऊस पडलाय, जाम पावसातनं झोप लागलेली होती त्यांना. आणि आज खऱ्या अर्थाने ते उठले आणि कॉक बंद केल्याने. आणि आजपासून बघा ऊन पडलंय, वातावरण बदललंय, अजिबात दिवसभरात पाऊस नाही, टेन्शन नाही. पण आता देव उठले, झोपी गेले होते. 4 महिने हा निजावस्थेचा काळ असतो परमेश्वराचा. आणि म्हणून काही लोक या काळामध्ये कांदा लसूण वर्ज्य करतात, कांदा लसूण वगैरे खात नाही असा. आणि व्रतवैकल्याचा असा वार हा हंगाम असतो. म्हणजे आषाढी एकादशी पासून जो सुरू होतो तो आपल्या कार्तिकी एकादशीपर्यंत बघा अतिशय आनंदाने. म्हणजे आषाढी एकादशी असते, त्याच्यानंतर काही दिवसांनी लगेच श्रावण महिन्यातील सण, गणपतीचा सण, लगेच पाठोपाठ दहीकाला, नवरात्र, किंवा लगेच पाठोपाठ आपला दसरा, दिवाळी. आणि ह्याचे आनंदाचे सण या दरम्यानच्या काळामध्ये आपले होत असतात. आणि खरंच आषाढी एकादशीला आपण वारीला जातो, सर्वजण वारी करतो. अशा आशयाचाच हा गजर आहे की सगळे संत वारीला निघाले. आणि मला फार अभिमान वाटतो की आपल्याला एक तरी वाणी अनुभवावी असं म्हटलं जातं. ज्यांना कोणाला शक्य नसेल, आम्ही भजन मंडळाच्या वतीनं आषाढीच्या आधी वारीच्या दरम्यान जातो आणि त्याचा आस्वाद घेतो. पण सर्वांना काही शक्य होत नाही, म्हणून आपल्याकडे रत्नागिरीमध्ये आषाढी एकादशीला वारी सुरू केलेली आहे. आणि मारुती मंदिर सांगतोय मुद्दाम अभिमानाने तुमच्यासाठी सर्वांसाठी, मारुती मंदिर ते विठोबाच्या देवळापर्यंत ही आषाढीची वारी जाते. मी आजपर्यंत सगळ्या वाऱ्यांना हजर आहे. आणि एक अभिमानाची गोष्ट की आपल्याच गावचे सुपुत्र आपले उदयजी मेस्त्री आणि हे बघा श्रीनाथ मेस्त्री, म्हणजे खरंच इतकी निस्सीम सेवा करतात की स्वतःची गाडी घेऊन एक स्पीकर लावून सगळं सामान साहित्यासहित, आता जसे आपण भोवत्या वगैरे घालत होतात आनंदाने, असं ते मारुती मंदिर पासून ते खालपर्यंत असतात. एकदा खरंच त्या माऊलींसाठी जोरदार टाळ्या, मंडळासाठी यांच्या, की ही सेवा ते अविरत गेले काही वर्ष, जेव्हा वारी चालू झाली रत्नागिरीची तिथपासून ते करतायत. आणि त्यांच्यासाठी ही टाळ्या खरंच. आणि माऊलींनी ही वारी सुरू केलेली आहे. ज्यांना शक्य असेल खरंच ते, आणि मी सुद्धा त्या वारीला असतो. यांच्याच भजन मंडळातून मला 4-2 गाणी म्हणण्याची संधी देतात टेम्पोत बसून. आणि खरंच एक आनंद असतो तो. मी सुद्धा सकाळी 6 वाजता हजर झालेला असतो. तर ही वारी एक तरी वारी अनुभवी का, तर आपल्याला सगळ्यांना टेन्शन सगळ्या गोष्टीचं. बघा शेतकरी राजा सुद्धा टेन्शनमध्ये आहे. काय सगळं 4 महिने मेहनत करून सगळं पाण्यामध्ये गेलेलं आहे. हे सगळं प्रारब्धाचे भोग आहेत. परमेश्वर आपल्याला सांभाळणार आहे, काय काळजी करायचं काम नाही. रेशनवर गहू तांदूळ आपल्याला मिळतो. काही जणांनी शेती करायची सोडलं नाही, पण ज्यांना त्या शेतीमध्ये आनंद आहे त्यांना आनंद मुळेच यावर्षी मिळणार नाही. कारण आता पेंडा सुद्धा हाती यायची काही लक्षणं नाही आहेत. बरोबर आहे ना, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे एक परमेश्वराचं नामस्मरण करायचं. आपल्याकडे जरी नसेल पिकणार तरी काही भागात तिकडे तांदूळ गहू पिकतोय, ते बांधव आपल्यापर्यंत पाठवणार आहे आणि शासन आपल्यापर्यंत पाठवणार. मग टेन्शन घ्यायचं नाही अजिबात. पांडुरंग आपल्या पाठीशी आहे उभा अशा पद्धतीनं. आणि म्हणून हा आनंदोत्सव जो आहे, हा आनंदोत्सव कसा साजरा होतो, एक थोडक्यात 2 हा गजर गात असताना काही पद, काही अभंग त्या माध्यमातून म्हणजे देवाशी निगडीत अशी काही पदं ऐकवण्याचा प्रयत्न करणार आहे. तर हा आनंदोत्सव हा कोकण आहे आपला, आणि कोकणाचा हा आनंदोत्सव कसा साजरा होतो हे 2 गाण्यातून फक्त दाखवतो आणि गजराकडे जातो. आपल्या कोकणच्या कला आहेत. आणि आपले नामवंत शाहीर रामचंद्र घाणेकरांचं एक सुप्रसिद्ध गीत आहे, ते आपल्या समोर सादर करतो. जिकडे तिकडे बघा गणपतीचा उत्सव, चहूकडे जिकडे तिकडे चहूकडे हा नामाचा गजर झाले गणरायाच्या भक्तीच्या मुळे. जिकडे तिकडे चहूकडे हा नामाचा गजर झाले गणरायाच्या भक्तीच्या मुळे.
नामोदोत्सव कोकणाचा, या कोकणातल्या आपल्या देवदेवता आणि हा व्रतवैकल्य आपल्या कोकणातली ही मुंबईतील सुप्रसिद्ध अशा श्रीकृष्ण स्टुडिओचे मालक श्रीकृष्ण सावंत यांनी लिहिलेले एक सुंदर गीत आणि त्या महिलांनी सादर केलेलं गीत, म्हणजे आपण महिला सगळं उपस्थित आहात, युट्यूबवर बघितलं तरी सुंदर गीत आपल्याला दिसेल. आणि ते आपण जर भजन करत असाल ते गाण्याचा प्रयत्न करा. एक छोटीशी झलक फक्त. सर्गापेक्षा सुंदर आसा आमचो ह्यो कोकण, सर्गापेक्षा सुंदर आसा आमचो ह्यो कोकण, तुम्ही येऊन बघा अन बघून चला, प्रसन्न होतला मन तुमचा, प्रसन्न होतला मन, तुम्ही येऊन बघा अन बघून जावा, प्रसन्न होतला मन तुमचा, प्रसन्न होतला मन. असो आमचो ह्यो कोकण, असो आमचो ह्यो कोकण, तर हे सुंदर असं हे आपल्या कोकणावर आधारित असं गीत. आणि ह्या खरंच या गायकांनी आपलं हे अजरामर करून ठेवलेली आपल्या कोकणासाठीची गीतं आहेत आणि कोकणातील या सणांसाठीची गीतं आहेत. तर अशा पद्धतीनं हा आपला उत्सव आणि उत्साह आणि त्यानिमित्तानं हे भजन तर गजर आपल्या समोर सादर करतोय. जय जय रामकृष्ण हरी विठोबा रखुमाई पंढरी. भजन कीर्तनाचा नाद या कोकणामध्ये आहे. या आपल्या भजन कीर्तनाचा नाद आपल्या कोकणात आहे. बघा आपल्या कोकणाला काय आहे, शिवरायांची युक्ती, शिवरायांची युक्ती, ह्या तुकोबारायांची भक्ती आणि पंढरपूरच्या पांडुरंगाची स्फूर्ती म्हणजेच आपल्या या महाराष्ट्राची शक्ती. खरं तर बघा ज्ञानदेव तुकाराम यांचं नाव घेतल्याशिवाय कुठल्याही भजनाला पूर्णत्व नाही. भजनाची सुरुवात करताना सुद्धा आपण या दोघांची नावं घेतो आणि भजन संपवताना सुद्धा नावं घेतो. आणि पांडुरंगाने काय सिच्युएशन करून ठेवली आहे बघा. आणि असे आपले संत आहेत. हे संत दिंडीला निघाले. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे आपले कामधंदे सांभाळून म्हणा किंवा कामधंद्यातून वेळ काढून किंवा किंबहुना कामधंदे बाजूला सारून हे सगळे संत दिंडीला निघाले. आणि ही दिंडी कशी चालली हे आपण या गजरातून, छोट्याशा गजरातून बघायचे. जय जय राम कृष्ण हरी विठोबा रखुमाई पंढरी. जय जय राम कृष्ण हरी विठोबा रखुमाई पंढरी. भजनात कीर्तनात घुमू दे पखवाज पेटीचा सूर. 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 असा घुमू दे, असा घुमू दे, असा घुमू दे तुझा हा सूर होऊ दे संतांचा गजर. असा घुमू दे तुझा हा सूर होऊ दे संतांचा गजर. असा घुमू दे तुझा हा सूर होऊ दे संतांचा गजर. जय जय राम कृष्ण हरी विठोबा रखुमाई पंढरी. जय जय राम कृष्ण हरी. वाण्याचे दुकान बंद करून चिपळ्या वाजवीत तुकोबाला.
दुकानी कुलूप लावूनी मृदुंग वाजवित नामदेवाला. हो, वडिलोपार्जित दुकान होतं संत तुकोबारायांचं किराणा मालाचं, पण त्यांना त्याच्यात काही ध्यास नव्हता. बघा हे संत कसे होते बघा. आज आपण प्रॉपर्टी करतो, जागा करतो, इथेच ठेवून जाणार आहोत, काय शिल्लक राहणार नाही. पण 350 वर्षापूर्वी तुकोबारायांनी लिहिलेले किंवा संतांनी लिहिलेले अभंग आज सुद्धा अजरामर आहेत आणि आज सुद्धा आपण गावतोय. त्यांची प्रॉपर्टी किती आहे किंवा त्यांचा किती बँक बॅलन्स आहे आपल्याला माहिती नाही, पण असे हे संत होऊन गेले आणि म्हणून त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आपण आज चालू आहे. शिंप्याच्या दुकानी कुलूप लावूनी मृदुंग वाजवित नामदेवाला. टाळ वाजवी चोखा मेळा, टाळ वाजवी चोखा मेळा, धुंदुकले पंढरपूर. असा घुमू दे, असा घुमू दे, धंद्याचा लिलाव केला नरहरी सोनार दिंडीलाला. भाजीचा मळा विकून दुसऱ्याला सावता माळी धावत आला. हो, नरहरी सोनारांसाठी एक सुंदर असं पद. मन बुद्धीची कातरी, मन बुद्धीची कातरी, राम नाम सोने चोरी, सोने चोरी, राम नाम सोने चोरी, सोने चोरी, तुझे नामाचा व्यवहार, नामाचा व्यवहार, देवा तुझा मी सोना, देवा तुझा मी सोना, सोना, तुझे नामाचा व्यवहार, नामाचा व्यवहार, देवा तुझा मी सोना. संत सावतामाळी आपला भाजीचा मळा पिकवता ज्यांनी विठ्ठल नामाचा मळा पिकवला आणि आपली शेत सारा करता विठ्ठल भक्ती कशी करावी, आपलं काम करता विठ्ठल भक्ती कशी करावी हे संत सावतामाळ्यांनी आपल्याला शिकवलं. आणि म्हणून या सावतामाळ्यांसाठी बघा एक पद आहे. पर्ण
अशा प्रकारे हे आपले दोन संत नरहरी सोनार आणि सावतामाळी, आणि म्हणून इथे म्हटलंय भाजीचा मळा विकून दुसऱ्याला सावतामाळी धावत आला. ज्ञानदेव भिंता चालवून, ज्ञानदेव भिंता चालवून मात केली चांग्यावर. असा घुमू दे, असा घुमू दे, असा घुमू दे तुझा जय जय राम कृष्ण हरी विठोबा कुमारी पंढरी. जय जय राम. सोडून हजामत धावत धावत सेना नावी मध्येच घुसला. सगळी मडकी स्वतः विकूनी गोरा कुंभार हजर झाला. हो संत सेना नावी बघा, नाभिक समाजाचे संत आहे संत सेनाधोई. आपले पांडुरंग म्हणजे कसे आहेत? पांडुरंग विठ्ठल ही देवता अशी आहे की 12 बलुतेदार त्यांचे भक्त आहेत. सर्व जाती धर्मामध्ये त्यांचे संत आहेत. नवे नवे तर मुस्लिम धर्मातले सुद्धा त्यांचे संत आहेत. संत सेना नावी, संत सेना नाव्यांसाठी बघा एक सुंदर असा अभंग. आपल्या सगळ्यांना भजन मंडळी आहेत, ते सगळे भजन प्रेमी आहेत, सर्वांना माहिती असेल. तर त्या भजन प्रेमींसाठी बघा एक सुंदर असा अभंग आहे. वाईकर बुवांचं संगीत आणि वाईकर बुवांनी गायलेला अभंग आहे. 2 रागांचं मिश्रण आहे. राग नंद. विटेवरी उभा 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 विटेवरी उभा विटेवरी उभा विटेवरी उभा विटेवरी उभा जैसा लावण्याचा गाभा जैसा लावण्याचा गाभा जैसा लावण्याचा गाभा. उभा 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 विटेवरी उभा विटेवरी उभा विटेवरी उभा विटेवरी उभा जैसा लावण्याचा गाभा जैसा लावण्याचा गाभा जैसा लावण्याचा गाभा जैसा लावण्याचा गाभा. तर हा संगीत वाईकर बुवांचे आहे आणि वाईकर बुवांनी सुंदर पद्धतीने ही संगीतबद्ध केलेली चाल आहे. ही आपले सेना महाराजांचा अभंग आहे. सेना महाराजांसाठी हा अभंग गायला. त्याच्यानंतर आपले गोरोबा काका सगळी मडकी स्वतः विकून ते हजर झाले. संत गोरोबा काकांना संत श्रेष्ठ असं म्हटलं जातं. का बरं? कारण सगळ्या संतांची बौद्धिक चाचणी जेव्हा करायची वेळ आली तेव्हा कोणाचं मडकं कसं आहे, कच्चं आहे की पक्क आहे हे बघण्याची जबाबदारी त्याच्या मातीचं थापाट नसतं. म्हणजे मडक्याला आकार देण्याचं जे थापाट नसतं त्या थापट्यान प्रत्येकाच्या डोक्यावर मारायचं आणि बघायचं किती कोणाची. ते नामदेवाचं फक्त कच्चं दिसलं त्यांना, बाकी सगळ्यांचं साधारण बरं होतं. बरोबर आहे ना? म्हणून त्यांना संत श्रेष्ठ गोरोबा काका असं म्हटलं जातं. मगाशी बघा आपल्या बुवांनी सुद्धा एक गजर केला, अतिशय सुंदर गजर आहे तो. ते गोरोबा काकांची जी कथा आहे सगळी खरंच म्हणजे तो असा मनाला भावतो गजर. आमचे बुवा उदय मिस्त्री म्हणतात तो. म्हणून आता संत श्रेष्ठ का म्हटलं जातं? त्यांनी आयुष्याचा आपल्या अशा पद्धतीनं त्याग केला म्हणून त्यांना संत श्रेष्ठ म्हटलं जातं. ह्या गोरोबा काकांसाठी एक छोटंसं पद. तूच घडविशी तूच तारीशी कुरवाडीशी तूच थोडीशी नकळे यातून काय जोडीशी देशी
आपले होते गोरोबा काका, संत श्रेष्ठ गोरोबा काका, आणि म्हणून त्यांच्यासाठी या पदामध्ये म्हटलंय, सगळी मडकी स्वतः विकुनी गोरा कुंभार हजर झाला, गाढवास पाणी पाजून एकनाथ, गाढवास पाणी पाजून एकनाथ लगेच झाला हजर. असा गुंडे असा गुंडे असा गुंडे जय जय राम कृष्ण हरी विठोबा रखुमाई पंढरी, जय जय राम कृष्ण हरी. शेवटचं कडवं आहे, मीराबाई अशी भिडली सुराला, विषाचा प्याला लावी उठाला, जनाबाई आली म्हणते सखूला, दळण ठेव गा तुझ्या बाजूला. या दोन आपल्या महिला संत आहेत बघा, संत मीराबाई आमच्या या महिला मंडळात उपस्थित आहे. मीराबाई आणि संत जनाबाई यांनी आपल्याला काय शिकवलं, संत जनाबाईंनी काय शिकवलं, संत मीराबाईंनी काय शिकवलं, महलो में पली बनकी जोगीन चली. महालामध्ये राहणारी मीराबाई होती, पण सगळं आपलं ऐश्वर्य सोडलं आणि ते कृष्ण भक्तीने ती वेडी झाली, अशी ती मीराबाई. या मीराबाईंसाठी एक छोटंसं पद बघा, है रात को वो शाम का दर्शन किया करे, है शीश जो प्रभु चरण में बंधन किया करे, बेताल वो मुख है वो रहे व्यर्थ बातों में, मुख वो हरि नाम का पूजन किया करे, हीरे मोती से नहीं शोभा है हाथ की, है हाथ जो भगवान का सुमिरन किया करे, मर कर भी अमर नाम है, गजब में प्रेम में बलिदान जो किया करे. ऐसी लागी लगन, ऐसी लागी लगन, ऐसी लागी लगन, लागी लागी रे लगन, ऐसी लागी लगन, मीरा हो गई मगन, ऐसी लागी लगन, मीरा हो गई मगन. वो तो गली गली हरी गुनगुनाने लगी, महलों में चली बनके जोगन चली, महलों में पली बनके जोगन चली, महलों में पली बनके जोगन चली, बनके जोगन चली, महलों में पली बनके जोगन चली. मीरा रानी दीवानी कहाने लगी, ऐसी लागी लगन, मीरा हो गई मगन, ऐसी लागी लगन, मीरा हो गई मगन, ऐसी लागी लगन, मीरा हो गई मगन. अशा प्रकारे धन्यवाद आपल्या संत मीराबाई आणि अनुप जलोट यांनी गायलेली ही सुंदर अशी गझल त्यांच्यासाठी. आणि आता सगळ्यात शेवटच्या आपल्या महिला संत म्हणजे संत जनाबाई, ज्यांनी काय शिकवलं, सकाळी लवकर उठायचं, जात्यावर दळण दळायचं, मुखामध्ये परमेश्वराचं नामस्मरण. काही वर्षापूर्वी जातळ्या होत्या, काका तुम्हाला माहिती असतील, जातळ्या होत्या.
आणि त्यानंतर गेल्या जातळ्या गेल्या आणि मग कशा पिठाच्या चक्की आल्या. मग आपलं दळणकांडण चक्कीवर जायला लागलं. आता सगळ्यात सोपं झालं. घरघंटे आल्या. शेजारी बाजारी कोणतरी घनघंटी घेते, गहू आणून टाकले की तिच्याकडे टाकली ती संध्याकाळी पीठ आणून देते. ते सुद्धा बाजूला राहिलं. त्याच्यानंतर आता आपण दुकानामध्ये गेलो की झकासपैकी आशीर्वाद आटा उदय मेस्त्रीला सांगा, त्यांच्याच एजन्सीत मिळतो. कारण आमच्याकडे आणून देतात त्या दुकानात. आमचं दुकान आहे, त्यांची एजन्सी आहे. हे बघा, हे पण आहेत आमचे ITC वाले. तर सगळ्यात सोपं आणि अतिशय फेमस, तो कसा पण असू दे, आशीर्वाद आटा हल्ली जोरात चालतो. मला तुमची जाहिरात करतोय, जे उद्यापासून सगळ्या महिला बहुतेक तोच घेतील. हा आशीर्वाद आटा सगळ्यात. आणि त्यामुळे आणि त्याच्या पुढची गोष्ट म्हणजे आपल्याला आता कॉम्पिटिशन सगळं, निवडणुका सगळ्या जोरावर आलेल्या आहेत. कोण म्हणतो मी 1500 देतो, दुसरा सांगतो मी 2000 देतो, तिसरा सांगतो मी 3000 देतो. त्यामुळे महिलांना काही टेन्शन नाही आता. बरोबर आहे ना, काही टेन्शन नाही. घरात बसून सगळे पैसे येत आहेत, सगळे घरात येत आहे. त्यामुळे अगदी आनंदी आनंद. त्या पांडुरंगाची कृपा त्या पांडुरंगाची असू दे. दिवस चांगले आहेत, असेच दिवस सगळ्यांचे जाऊ दे, अशी त्या पांडुरंगाच्या परमात्म्याच्या चरणी प्रार्थना करतो आणि पुढे जातो. तर संत जनाबाईंनी आपल्याला काय शिकवलं की सकाळी उठावं आणि लवकर उठावं आणि हे दळण कांडण करावं. आणि त्या कसं जात्यावरची गाणी, जनाबाईंची जात्यावरची गाणी कशी आहे, तीन घ्या. सुंदर 3चं घेतलंय ना. सुंदर माझे जाते ग फिरते कौतुके, सुंदर माझे जाते ग फिरते कौत, ओव्या गाऊ कौतुके तुझे रवा विठ्ठला, तुझे रवा विठ्ठला. जनीच जात गाईल कीर्त मागे राहील, जनीच जात गाईल कीर्त मागे राहील. ओव्या गाऊ कौतुके तुझे रवा विठ्ठला, तुझे रवा विठ्ठला. ओव्या गाऊ कौतुके तुझे रवा विठ्ठला, तुझे सासू आणि सासरा बिरहा तिसरा, सासू आणि सासरा बिरहा तिसरा. ओव्या गाऊ कौतुके तुझे रवा विठ्ठला, तुझे रवा विठ्ठला. सुंदर माझे जाते ग फिरते बहुत, सुंदर माझे जाते ग फिरते कौतुक. ओव्या गाऊ कौतुके तुझे रवा विठ्ठला, 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 तुझे रवा विठ्ठला. अशा प्रकारे जनाबाईंच्या ह्या जात्यावरच्या ओव्या होत्या. आणि असे हे आपले सगळे संत होते. वेळ प्रसंगी कामधंदा बाजूला सोडून हे सगळे संत आपल्या ह्या दिंडीमध्ये समाविष्ट झालेत. आणि म्हणून आपण सुद्धा एक तरी वारी अनुभवावी किंवा रत्नागिरीच्या दिंडीमध्ये आपण सहभागी होऊया अशी सगळ्यांना प्रार्थना करतो आणि या गजराचा शेवट करतो. जनाबाई आली म्हणते सखुला, दळण ठेवला तुझा बाजूला. श्रीधर भजनी हरिनामाचा, श्रीधर भजनी हरिनामाचा करी हो जय जयकार. असा घुमू दे होऊ दे संतांचा गजर, असा घुमू दे
पंढरी जय जय राम पंढरी शोभा रखुमाई पंढरी जय जय धन्यवाद धन्यवाद। श्री पंढरीनाथ महाराज पांडुरंगाचा एक सुंदरसा अभंग आपल्या समोर सादर करतो। अनंत लावण्याची शोभा तो हा विटेवरी उभा। पांडुरंग आपला पांडुरंग परमात्मा जो आहे तो सर्व धर्मांचा आहे बघा। कारण पांडुरंगाच्या भेटीला जे वारकरी जातात ते वारकरी कसेही विटकरी रंगाचे कपडे, पंढरपूरला जर आपण गेला असाल तर असं काही नाही की सगळे पॉशमध्ये चांगले सकाळच कपडे घालून गेले। कारण विटकरी रंगाचे शेतकरी समाजातले आपल्या शेतकऱ्यांना सांभाळणारा असा आपला पांडुरंग आहे। म्हणून आपण म्हणतो रखमा माझी पेरणी करी माझा पांडुरंग नागर धरी। कारण शेतात काबाड कष्ट करणाऱ्या शेतकऱ्याचाच हा पांडुरंग आहे। आणि म्हणून याची शोभा मात्र कशी आहे तर अनंत लावण्याची शोभा, लावण्याचा गाभा, मूर्तिमंत आपला हा पांडुरंग आहे। साजीर गोजीर असं त्याचं रूप आहे। आणि म्हणून या पांडुरंगासाठी एक सुंदर असा अभंग सादर करतो। अनंत लावण्याची शोभा तो हा विटेवरी उभा। 28 युग हा पांडुरंग आपल्या सर्वांच्या रक्षणासाठी पंढरपुरामध्ये उभा आहे। पदनी सा नी रे सा नी सा सा नी र प म ग रे नी रे सा नी सा हा अनंत 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 लावण्याची शोभा तो हा विटेवरी उभा। अनंत लावण्याची शोभा, अनंत लावण्याची शोभा तो हा विटेवरी उभा। तो हा विटेवरी उभा, तो हा विटेवरी उभा, तो हा विटेवरी उभा, तो हा विटेवरी उभा। शोभा तो हा विटेवरी उभा, तो हा विटेवरी उभा, तो हा विटेवरी उभा। पितांबर माळ कंठी, पितांबर माळ कंठी,
ब्रह्माचा पुतळा ऐसा ब्रह्माचा पुतळा अलबेला सजन आयो रे अलबेला सजन आयो रे अलबेला सजन आयो रे अलबेला 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 सजन आयो रे अलबेला सजन आयो रे अलबेला सजन आयो रे तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल देव विठ्ठल देव उभा तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल 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 ऐसा ब्रह्माचा पुतळा दासीजानी पाहे डोळा दासीजानी पाहे डोळा दासीजानी पाहे डोळा दासीजानी पाहे डोळा अनंत लावण्याची शोभा 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 तो हा विठेवरी उभा तो हा विठेवरी उभा तो हा विठेवरी उभा अनंत लावण्याची शोभा अनंत लावण्याची शोभा तो हा विठेवरी उभा अनंत लावण्याची शोभा तो हा विठेवरी उभा 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 धन्यवाद. बघा आपल्या घरामध्ये लहान मुलं असतात, रांगणारी लहान मुलं असतात. भगवान गोपाळ कृष्णांच्या रूपामध्ये आपण त्यांना पाहतो.
कधी कधी लहान मुलं अशी रडायला सुरुवात करतात किंवा कहणायला सुरुवात करतात की आपल्याला प्रश्न पडतो की लहान मुलं कधी बोलत नाहीत, मग हे नेमकं काय होतं? मग घरामध्ये किंवा शेजारी पाजारी जर एखादी वयोवृद्ध आजीबाई असेल तर ती आजीबाई सांगते की तो चाकाळलं, त्याची चाक काढूक पाहिजे, निखाऱ्यावर निखारो घे, त्याच्यावर मीठ मोहरी टाक, केसाचो बुचडो त्याच्यावर टाक आणि चवाट्यावर नेऊन टाक, म्हणजे त्याची चाक निघा. अशी आपली ही पद्धत असते गावठी चाक काढण्याची. पण प्रत्यक्ष भगवंतांना लागलेली चाक यशोदा मैया जेव्हा भगवान कृष्ण रडायला सुरुवात करतो, कहणायला सुरुवात करतो, रांगणारा गोपाळ कृष्ण, तेव्हा यशोदा मैयेला प्रश्न पडतो की नेमकं काय झालं. तेव्हा तिला शेजारच्या बाजारच्या त्या सयादीच्या सांगतात की त्याला चाक पडली आहे गोपाळ कृष्णाला आणि त्याची चाक काढायला पाहिजे. त्याच्यासाठी लिंब, डाळिंब, नारळ, उतारा, ब्राह्मणाला गाय देणं, बकरी कोंबडी बळी देणं, असे सगळे प्रकार करावे लागतात. तर ती सांगते की हे सगळ्या गोष्टी करायची माझी तयारी आहे, पण माझ्या भगवान कृष्णाची चाक मात्र उतरली पाहिजे. तर अशा प्रकारे भगवंताला लागलेली चाक ही कशी यशोदा मैया काढते या गवळणीतून आपण बघूया. कृष्ण माझा कणकण करीतो, कणकण कणकण करीतो, कृष्ण माझा कणकण करीतो. श्याम तेरी बंसी पुकारे राधा, श्याम तेरी बंसी पुकारे राधा, लोग कहे मीरा को यूं ही बदना, लोग कहे मीरा को यूं ही बदना, सावरे को बंसी से बजने से काम, सावरे को बंसी के बजने से काम, राधा का भी नाम हो तो मीरा का भी शाम, राधा का भी शाम हो तो मीरा का भी शाम, राधा का भी शाम हो तो मीरा का भी शाम. कृष्ण माझा कणकण करीतो, कृष्ण माझा कणकण करीतो, कणकण कण कण करीतो. कृष्ण झाली गाय रे आसी, कृष्ण झाली गाय रे आसी, कृष्ण झाली गाय रे.
श्याम का नाम लिखा रखा है, श्याम का नाम लिखा रखा है। चीर के देखे दिल मेरा तो, चीर के देखे दिल मेरा तो, श्याम का नाम छुपा रखा है, श्याम का नाम छुपा रखा है, श्याम का नाम छुपा रखा है। एका जनार्दनी दृष्ट उतरली, एका जनार्दनी दृष्ट उतरली, वंदी हरीचे पाय गे, वंदी हरीचे पाय गे, वंदी हरीचे पाय गे। धन्यवाद. कवाली घेऊया. सबका मालिक एक शिर्डी के साई बाबा या कलियुगातील या आधुनिक संत आणि आपली सगळी पावलं, कारण दासगणू महाराजांनी तर म्हटलंय शिर्डी माझे पंढरपूर साईबाबा रामावर. आज कार्तिकी एकादशीचा दिवस आहे. मगाशी सांगितल्याप्रमाणे ज्यांना शिर्डीलाही जाता येणं शक्य नाही त्यांचं हेच पंढरपूर आहे. हे मंदिर हेच त्यांच्यासाठी पंढरपूर आहे आणि मंदिर हेच त्यांच्यासाठी शिर्डी आहे. पण ज्यांना शक्य आहे त्यांची पावलं शिर्डीकडे गेल्याशिवाय राहत नाहीत. वर्षातून एकदा साईबाबांचं प्रेम आपण मिळवल्याशिवाय राहत नाही असे साई भक्त आहेत. आणि म्हणून साई का बुलावा आया है, साई का बुलावा आया है, तो चलो रे चलो, चलो शिर्डी में जाना है, चलो शिर्डी में जाना है. चलो रे चलो रे चलो, चलो रे चलो रे चलो, चलो रे चलो रे चलो, चलो शिर्डी में जाना है, चलो शिर्डी में जाना है, चलो शिर्डी में जाना है. चलो रे चलो रे चलो, चलो रे चलो रे चलो, चलो रे चलो रे चलो, चलो शिर्डी में जाना है, चलो शिर्डी में जाना है, चलो शिर्डी में जाना है.
याद आए साई पल पल, दिल से निकल ना जाए साई का दीवानापन, दिल से निकल ना जाए साई का दीवानापन, दिल से निकल ना जाए साई का दीवानापन। तो चलो रे चलो रे चलो, चलो रे चलो रे चलो, चलो रे चलो रे चलो, चलो शिरडी में जाना है, चलो शिरडी में जाना है, चलो शिरडी में जाना है। साई का बुलावा आया है, साई का बुलावा आया है। तो चलो रे चलो रे चलो, चलो रे चलो रे चलो, चलो रे चलो रे चलो, चलो शिरडी में जाना है, चलो शिरडी में जाना जिसको बुलाते हैं, बाबा जिसको बुलाते हैं, कोई राम कहे कोई श्याम, कोई राम कहे कोई श्याम, तेरी पनाह में मुझको रहना है, तेरी पनाह में मुझको रहना है, तेरी पनाह में मुझको रहना है। तो चलो रे चलो रे चलो, चलो रे चलो रे चलो, चलो रे चलो रे चलो, चलो शिरडी में जाना है, चलो साई का बुलावा आया है, साई का बुलावा आया है। चलो रे चलो रे चलो, चलो रे चलो रे चलो, चलो रे चलो रे चलो, चलो शिरडी में जाना है, चलो बुलावा तूने मुझको किया है, बुलावा तूने मुझको किया है, मेरे सर पे तेरी दुआ है, मेरे सर पे तेरी दुआ है, दर दर की ठोकर है खालये बेहाल है, दर दर की ठोकर है खालये बेहाल है, श्रीधर चरणों का तेरा ही दास 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 है। चलो रे चलो रे चलो, चलो रे चलो रे चलो, चलो रे चलो रे चलो, चलो शिरडी में जाना है, चलो शिरडी में जाना है, चलो साई का
पुरावा आया है, साई का पुरावा आया है। तो चलो रे चलो रे चलो चलो रे चलो रे चलो चलो रे चलो रे चलो शिरडी में जाना है, चलो शिरडी में जाना है, चलो शिरडी में जाना है, शिरडी में जाना है, शिरडी में जाना है। छोटासा अभंग घेऊन संपू की भैरवी घेऊ? हा काय म्हणू? एक अभंग म्हणू, एक अभंग घेतो आणि भैरवी घेतो. नकोच घेऊ, पुढे कार्यक्रम वगैरे असेल. ठीक आहे, एक अभंग घेतो छानपैकी पांडुरंगाचा, सगळ्यांना आवडेल, आणि विठू माऊलीचा गजर करूया. चरबीसा जगमित्र नागा, हे चरबीसा नगरमित्र नागा, जगमित्र नागा, हे चरबीसा जगमित्र नागा. कुंडले जोडा विठोबा सोगा, जोडा विठोबा सोगा, कुंडले जोडा विठोबा सोगा. निवृत्ती शोभे मुकुटाकार, निवृत्ती शोभे मुकुटाकार. ज्ञान सोपान वळकेश्वर, ज्ञान सोपान वळकेश्वर, ज्ञान सोपान वळकेश्वर. बाहू शोभे बाहुवट, बाहू शोभे बाहुवट, गोरा सावता धिकपाट, गोरा सावता धिकपाट, निवृत्ती शोभे
जयंती गळा शोभे वैजयंती दिशी मुक्ताई म्हणती दिशी मुक्ताई म्हणसी मुक्ताई म्हणती हो दिशी मुक्ताई म्हणती निवृत्ती शोभे मुकुटाकार निवृत्ती शोभे मुकुटाकार ज्ञान सोपान वळकेश्वर ज्ञान सोपान वळकेश्वर ज्ञान सोपान वळकेश्वर कटीसूत्र कटावरी कटीसूत्र कटावरी तो हा सोनारा नरहरी तो हा सोनारा नरहरी निवृत्ती शोभे मुकुटाकार निवृत्ती शोभे मुकुटाकार ज्ञान सोपान वळकेश्वर ज्ञान सोपान वळकेश्वर ज्ञान सोपान वळकेश्वर विठू पंढरी कासे कसिला पीतांबर 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 दोहा जाणावा कबीर दोहा जाणावा कबीर निवृत्ती शोभे मुकुटाकार निवृत्ती शोभे मुकुटाकार जन सोपान वळकेश्वर जन सोपान वळकेश्वर जन सोपान वळकेश्वर विठू पंढरीचे राणे राणे भक्तांची भूषणे पंढरीचे राणे राणे भक्तांची निवृत्ती शोभे मुकुटाकार निवृत्ती शोभे मुकुटाकार ज्ञान सोपान वळकेश्वर ज्ञान सोपान वळकेश्वर ज्ञान सोपान वळकेश्वर 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 धन्यवाद ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम 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 ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली आज कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने या खेडेगावातील
त्या विठ्ठल रखुमाई देवस्थान या मंदिरामध्ये आज भजन करण्याची जी एक सुसंधी आम्हा सर्व भजन मंडळाला दिली, त्याबद्दल या मंडळाचे, गावातील ग्रामस्थांचे, सर्वांचे जाहीर आभार मानतो। उत्कृष्ट अशी साऊंड ऑपरेटिंग केली आहे आमचे मित्र उदयजी मिस्त्री, यांच्यासाठी एकदा टाळ्या। आणि त्यांनीच आम्हाला इथे ही सुसंधी दिली। तसेच आमचे परममित्र सुचित वारेकर हे सुद्धा उपस्थित राहून यूट्यूब चॅनलद्वारे भजन रेकॉर्डिंग करतायत, त्यांचे सुद्धा एकदा जोरदार टाळ्या। सुचित वारेकर, एकदा टाळ्या त्यांच्यासाठी, सुचित वारेकर। तसंच या भजनासाठी ज्यांनी उत्कृष्ट अशी साथ संगत केली आहे ते पखवाज वादन यांनी अतिशय उत्कृष्ट हे भजनभर केलं आहे, त्या आमच्याच गावचे एक रत्न आणि सुपुत्र शुभम मांडवकर, एकदा टाळ्या त्याच्यासाठी। तसंच खरोखर ज्याचे आभार मानावे, की खरंच म्हणजे स्तुती नाही, पण आज पहिल्यांदाच माझ्या भजनामध्ये तसं त्यांनी अधेमध्ये वाजवलंय कधी असं, पण सुंदर साथ संगत म्हणजे एखाद्या पखवाजीला पूरक असं कसं वादन करावं पहिल्यांदाच बसून, आणि इतकी व्हरायटी वाजवली ते श्रीनाथ मिस्त्री, एकदा जोरदार टाळ्या त्या माऊलींसाठी सुद्धा। आणि आपण सर्वजण सगळ्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या, या साथीदारांसाठी टाळ्या, त्या साथीदारांचे सुद्धा जाहीर आभार। येणारा वर्षभराचा काळ सर्वांसाठी सुखोत्पत्तीचा आणि फलदायी जावो अशी त्या विठू माऊलीच्या चरणी आणि रखुमाईच्या चरणी विनंती आणि प्रार्थना करतो। आणि या गजराच्या माध्यमातून पुन्हा एकदा गजर घेऊन भजनाची सांगता करतो। चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा, कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतला, चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा। ज्ञानोबा माझा हो ज्ञानोबा माझा,
होते पुण्य कुठे कधीतरी केले तुला अर्पण त्याचे हे फळ लाभले नरतनु आलो पुन्हा जन्मून हाही जन्म तुझ्या पवित्र चरणी व्हावा सुखे अर्पण सत्कर्मी घडवी सदा मम करी माझे तुला वंदन माझे तुला वंदन माझे तुला वंदन श्री पंढरीनाथ महाराज श्री रंगदेवता महाराज धन्यवाद